दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक मोठी बातमी आता समोर आली आहे। रोहित पवारांनी कित्येक वेळा महाराष्ट्रातील मुंबईमध्ये अपघात प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारावर चौकशी व्हावी यासाठी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यात नरीमन पॉइंट पोलिसांशी त्यांची मोठी बाचाबाची देखील झाली। त्यानंतर बारामती पोलीस ठाण्यात जाऊन देखील त्यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिकडे देखील रोहित पवारांना काय सकारात्मक पाठिंबा मिळाला नाही, त्यांची FIR दाखल करून घेतली नाही। पण आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कर्नाटक मधील पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे तो 0 FIR वर्ग करण्यात आलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, हा 0 FIR काय असतो, या अंतर्गत आता काय घडामोडी घडतील, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, रोहित पवारांनी आज ट्विट करून एक महत्त्वाची माहिती दिली आहे। ट्विटमध्ये पवार म्हणालेत, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल सोमवारी दिनांक 23 मार्च रोजी कर्नाटक मधील पोलीस ठाण्यात 0 नंबरने FIR दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार। आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली आहे। या FIR चा तपास कशा पद्धतीने होतोय याकडे आता आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहे। हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांना, मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बेंगलुरू येथे नोंदवण्यात आलेल्या 0 FIR मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आले। ही तक्रार त्यांच्या पुतण्याने रोहित पवार यांनी दाखल केली आणि या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यासारखे गंभीर कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं देखील नमूद केलंय। उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती, असा आरोप आहे। म्हणजे कमी दिसत होतं तरी देखील लँडिंग करण्यासाठी परवानगी दिली, हा असा आरोप आहे। पुढे याच FIR मध्ये लिहिलंय की विमानाच्या वापराच्या तासांमध्ये फरक दिसतोय। अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक आहे। पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल तसेच संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आलेली आहे। या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते। म्हणून याबाबत सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या 0 FIR मध्ये करण्यात आलेली आहे। रोहित पवारांना फक्त एक FIR दाखल करण्यासाठी कर्नाटकात का जावं लागलं, यावर स्वतः रोहित पवार काय म्हणतायत पाहूया। 40 वर्ष अजितदादांनी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तिथं काम केलं, समाजकारण आणि राजकारण। अजितदादांचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर FIR करणं हे महत्त्वाचं असतं, कारण का क्रिमिनल तपास जर आपल्याला करायचा असेल तर FIR मध्ये ज्या काही गोष्टी नोंदवल्या जातात त्या पद्धतीने FIR होतो। मुंबईमध्ये 0 FIR च्या अंतर्गत प्रयत्न केला, बारामतीत केला, त्यानंतर CID कडे केला, तर तिथं कुठंच FIR घेतला गेला नाही। त्याच्यावरूनच समजून घ्या की काही लोकांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही। पण शेवटी आता आम्हाला कर्नाटकात जावं लागलं। त्याचं कारण असं की तिथे काही महिन्यांपूर्वी जेव्हा गवई साहेब या सुप्रीम कोर्टचे प्रमुख असताना त्यांच्यावर जेव्हा एका चिरकुट व्यक्तीने तिथं बूट फेकला होता, महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलं होतं, तेव्हा अमरावती, पुणे, नागपूर, त्याच्याचबरोबर कोल्हापूर या बऱ्याच भागात 0 FIR करण्याचा प्रयत्न केला होता त्या चिरकुट माणसाच्या विरोधात, ज्याने एवढ्या मोठ्या महान व्यक्ती म्हणजे जो एकदम कष्टातून मोठा होता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गवई साहेबांवर बूट फेकला, अशा त्या जली फेकला त्याच्यावर तो FIR करण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्रात तो झाला नाही। झाला कुठं तर तो कर्नाटकात झाला। त्यामुळे राहुल गांधींजींना मी जेव्हा त्या ठिकाणी भेटलो होतो त्यांनी कुठंच काही म्हणजे सगळा विषय समजून घेतला, फक्त त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की जिथं तुला न्याय मिळू शकतो अशा राज्यात तू प्रयत्न का करत नाही।
आणि मग गवई साहेबांचा रेफरन्स घेऊन त्यावेळेस जर तिथं न्याय मिळाला असेल, 0 FIR झाला असेल, तर आपला सुद्धा होईल या हेतूतून परवा मी तिथं गेलो आणि माझा FIR झाला आणि तो ट्रान्सफर सुद्धा झाला. DGP महाराष्ट्र यांच्याकडे आता हा FIR येऊन पडलेला आहे. तो आता बारामतीला घेऊन जावा लागेल आणि त्यानंतर तपास त्या पद्धतीने करावाच लागेल. आता ही अशी 0 FIR का दाखल केली जाते ते पाहूयात. जेव्हा एखादी तक्रार घटनास्थळाच्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यात नोंदवली जाते तेव्हा त्याला 0 FIR म्हणतात. यावर 0 नंबर टाकला जातो कारण त्याचा अनुक्रमांक नंतर मूळ पोलीस ठाण्यामध्ये निश्चित होतो. 0 FIR म्हणजे गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असो, तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो. हे एक महत्त्वपूर्ण कायदेशीर साधन आहे जे तातडीने तपासाला सुरुवात करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी घटनास्थळाच्या हद्दीचा वाद न घालता तक्रार स्वीकारण्यासाठी एक परवानगी देतो 0 FIR, जो FIR नंतर मूळ पोलीस ठाण्याकडे पाठवला जातो. आता या सगळ्यावरती पुढे काय होतंय हे आपल्याला पाहावं लागेल. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.